जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा तालुक्यातील चौगाव या गावामध्ये आपण आहोत आणि या गावातला जर विचार केला तर जवळपास शेकडो लोकांना जो आहे किडनीच्या आजाराने या ठिकाणी त्रास होत असल्याचं नेमकं धक्कादायक वास्तव जे ते समोर आलं आहे। आपण गावातील नागरिकांची चर्चा केली, जे रुग्ण आहेत त्यांच्याशी चर्चा केली। किडनीचा त्रास होतो, हे पाण्यामुळे त्रास होतो असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे आणि त्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी या समोर येत आहेत। काही लोकांचा तर किडनीच्या आजाराने या ठिकाणी मृत्यू झाल्याचं देखील भीषण वास्तव या ठिकाणी समोर आलं आहे। आणि यावर आपल्याशी बोलण्यासाठी ग्रामपंचायती जी ग्रामपंचायत आहे त्याचे उपसरपंच, सदस्य आणि सरपंच आहेत। आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय नेमकं सर, गावातल्या शेकडो लोकांना जे आहे टप्प्याटप्प्याने किडनी आजाराचा त्रास होतो, त्याचं समोर डॉक्टरांचं निदान होतं आहे की पाण्यामुळे त्रास होतो आहे, नेमकी तुमच्यापर्यंत काय माहिती आहे आणि यावर काय उपाययोजना नेमकी केली जाते? बऱ्याचशा गोष्टी अशा लक्षात आलेल्या आहेत की आमच्या इकडचं जे पाणी आहे ते क्षारयुक्त पाणी आहे आणि त्या क्षारयुक्त पाण्यामुळे आमच्या बऱ्याचशा लोकांच्या किडन्या डॅमेज झालेल्या आहेत। हा पहिला निष्कर्ष डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही गावातलं पाणी बदलण्याचा प्रयत्न करा, पाणी फिल्टर करून पीत जा। पण फिल्टर अभावी प्रत्येकाला फिल्टर पॉसिबल नाही आहे, त्याच्यामुळे ज्याला शक्य तो फिल्टर घेतो, पण सर्वसामान्य गरीब वर्ग फिल्टर घेऊ शकत नाही। त्याच्यामुळे नाईलाजाने ते पाणी प्यावंच लागतं। आमच्या ग्रामपंचायतचा बोरवेल आहे तोही असाच आहे, त्याचाही क्षार भरपूर आहे। इतर काही पाण्याचे स्रोत आमच्या गावात आहेत पण तेही पूर्ण क्षारयुक्त आहेत, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम खूप मोठा झालेला आहे। नेमका हा जो प्रॉब्लेम समोर आला आहे तर ग्रामपंचायतीच्या वतीने प्रशासनाकडे काही तक्रार केली का? तुम्ही काय गावामध्ये जाऊन काय माहिती घेतली? काही आजपर्यंत आम्ही काही तक्रार केलेली नाही। हां, गावातली नेमकी काय माहिती समोर आली तुमची? तुम्ही घराघरामध्ये जाऊन लोकांकडून माहिती घेतली? पण लोकांकडून हेच समजण्यात आलं की बाबा पाण्यालाच प्रॉब्लेम आहे आपल्या इथं। अच्छा, हो, तर काहीतरी शासनाने आमच्या गावावर काहीतरी लक्ष द्यावं ही आमची विनंती आहे। एक एक घराआड एक पेशंट दिसतोय किडनीचा। हो 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 नेमकं पाण्यामुळे हा जेव्हा त्रास समोर आला आहे की पाण्यामुळेच होतंय, एका घराआड एक पेशंट या ठिकाणी दिसतंय किडनीचं, तर तुम्ही पाण्यासंदर्भात काय नेमकी उपाययोजना केली? उपाययोजना हीच केली आहे तर 2 वर्षापूर्वी आम्ही फिल्टर प्लॅन बसवला आहे ग्रामपंचायतकडनं इकडे गावात। आणि आपण जर कधी पूर्ण गावाला चेक केलं तर कमीत कमी 60% तरी लोक किडनीच्या आजाराने निघतील, हे 100% आहे। आणि डॉक्टरांनी मी सांगितलं आहे तर की बाबा तुमच्या गावामध्ये पाणी बदलावा तुम्ही किंवा फिल्टर पाणी प्या। मग आम्ही फिल्टर बसवलं ग्रामपंचायतीच्या वतीने, बसवलं आहे, आता चालू चालू। पण ज्या लोक शेतामध्ये जातात ते शेतीचे पाणी पितातच आणि बोरवेलला तो प्रॉब्लेम आहे आमच्या गावामध्ये, शेतामध्ये बी। आता नेमकी काय कलेक्टर असेल किंवा प्रशासनाकडे काही या संदर्भात तुम्ही हां, तक्रारी शोध घेतला पाहिजे आम्ही। हां, पाण्यामुळे जे 100% पाण्यामुळे जे, आणि त्याने जर आम्हाला मदत केली तर चांगलं होईल भाऊ आमच्या गावासाठी। हां, तर धक्कादायक वास्तव आहे या ठिकाणी। हे ग्रामपंचायतीचे पदाधिकारी होते, त्यांनी सांगितले की जवळपास गावामधल्या 60% लोकांना किडनीचा जो त्रास असल्याचं या ठिकाणी जर आपण शोध घेतला तर समोर येईल। मात्र नेमका हा पाण्यामुळे त्रास होत असला तरी डॉक्टरांचा निष्कर्ष आहे, मात्र पाणी बदलूनही या ठिकाणी अनेक लोकांना या ठिकाणी त्रासाला सामोरं जावं लागतं आहे। काही लोकांचा यात मृत्यू देखील झालेला आहे। मात्र असं असतानाही या ठिकाणी कुठलीही प्रशासकीय यंत्रणा आजपर्यंत आलेली नाही किंवा नेमकं याचं कारण शोधण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला नाही। त्यामुळे या दुर्घटना असतील किंवा हा आजार वाढत जातो आहे। त्यामुळे या नागरिकांची एवढीच मागणी आहे की नेमका हा त्रास कशामुळे होतो आहे, कुठल्या पाण्यामुळे होतो आहे, पाण्याचे स्रोत शोधून काढावेत आणि भविष्यामध्ये अशा पद्धतीने कुणालाही आजार होऊ नये किंवा या आजाराला सामोरे जाता येऊ नये म्हणून ठोस उपाययोजना अशी करावी, अशीच मागणी या ठिकाणी गावकऱ्यांच्या वतीने केली जाते आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव।